गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय देवं जगत्कारणमुच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति योगित्रं स योगी योगिनां वरः नमो व्रातपते नमो गणपते नमः नमते नमस्ते अस्तु लंबोदराय
बोलो सियावर रामचंद्र की। जय माता दी। सारे बोलो, मैं नहीं सुनिया, जोर से बोलो, बैठ के बोलो, खड़े होके बोलो, जय माता दी। प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि। Hello everyone, this is Sani और ये Disney princess मेरी होली बन के आई है। Hello everyone, I am Palak Pandey and she is my daughter Manya Tiwari। और जैसे कि सभी जानते हैं गणपति जी का वाहन कौन है? मूषक। तो हमारी दीदी एक छोटा सा नन्हा सा मूषक है। बोलोगे कुछ? बाय कर दो। बाय ओके, थैंक यू शिवानी। एंड हमारा दिविता पेशवाई साथ में आया है। सो दिवित तालियां हो जाए, दिवित के लिए तालियां हो जाए। Manpati Papa is watching. Manpati Papa Moria. My name is Rita Patel. मैं अपनी फेवरेट हूँ। आप क्या बने हो? My name is Very Baby Neem. The mama is Sweet Strawberry Dhanashree. And my dad is Strong Strawberry Neelam. I am small, red and tasty food, full of love and vitamin C. Eat good to stay healthy and happy. Thank you. मैं हूँ आइल्या बाई होलकर। प्रजा की रक्षा, मंदिर का निर्माण है मेरा अभिमान। जय हिंद। जय हिंद। Bye.
माय सन अभिज्ञान और आज ये सीतारामा राजू फ्रॉम आरआर बने हुए हैं. कैन वी प्ले अ सॉन्ग? यानीश कुंभार है, आज हमारा मोटा भाई बना है. मोटा भाई एकदम सरल से ना केम छो गोतिलो ताले गोतिलो 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 ताले गोतिलो गोतिलो नखजे मगला काली माता जगह है वहां प्रवासी गोतिलो कासे से जा तुम जा मेरा नाम शिवम है. मैं आज शिवाजी महाराज का माला बन के आया हूँ. जय शिवाजी महाराज. चलो गणानां गणपति गणेश लंबोदर सूर्य तुझाचार एकदंत चंद्रमा ललाट राजे ब्रह्मा विष्णु महेश तालदय ध्रुपद गावे अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे मृदंग बजावे मृदंग बजावे. जरतारी काठ नौवारी थाट मोगर गजरा साज के साथ अवखळ हासुरी अल्लड लाजुरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली मोहरली खुलली कळी
सूर निराग स्वरूप मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू रूपधर्ता गजवदना मोरया 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 गणपती गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू रूपधर्ता गजवदना मोरया रंग खेळतो श्रीहरी गोकुळात रंग खेळतो श्रीहरी
गई बोली क्यों कर बता दे कि मैं आ
मस्ती रहनी चाहिए। अश्मीरा, पल्लवी, ओवी, विनीता, नायना, विनीता, Priyamvada, huge round of applause for Priyamvada. Competition का प्राइज अनाउंस करना चाहूंगी। थर्ड प्लेस गोज टू अश्मीरा। Huge round of applause, अश्मीरा। Huge round of applause for Pallavi. To Parul and Yogesh. Huge round of applause for Parul and Yogesh. Its winners are Rita and Jiyansh. To Anshu and Shivam. Participation award goes to Rita, Sanvi and Jiyansh. Award goes to Virina and group. Virina and group, welcome on stage. सुरुवातीपासून गणपती प्रतिष्ठापनेपासून तो अत्यंत सुंदर झाला आणि सर्वांनी सगळा भेदभाव विसरून संपूर्ण कार्यक्रमात पार्टिसिपेट केलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. हे तर आहेच आहे, पण हीच परंपरा पुढे वाढत राहू एवढे या प्रसंगी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. नक्कीच काका, धन्यवाद. आरती होईल तर सगळ्यांनी आरतीला आणि सत्यनारायणाला उपस्थित राहायचंय आणि नंतर प्रसाद पण घ्यायचा. थँक्यू.
सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव हो गजानन हो सर्वतमन बापा तेरे नाम दिल मैंने है किया बापा हर पल में मैंने तुझे है जिया बापा मेरा साथ जो तूने है दिया बापा तेरी करुणा में जग जी लिया ना खजिता फरा तुझ गौरी कुमरा दत्तनाची उठी कुंकुम केशरा हिरे जळत मुकुट शोभा तो बरा रमजती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जग तेरी ही तो माया सब मेरी खातिर तू दिलाया इस धरती का तू जो दाता इसे संवारूंगा है ये वादा लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सर्व सुख वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा बनवा है सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती एक दो तीन चार एक दो तीन चार 4 5 6 7 4 5 6 7 8 9 10 11 8 9 10 11 गणपती बाप्पा मंगलमूर्ती या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे आणि आपण सुद्धा त्या निसर्गाची पूजा करतो आमच्या माता भगिनी वट पौर्णिमेच्या दिवशी जाऊन वडाची पूजा करतात आपण समुद्राची पूजा करतो एवढंच काय तर सकाळी उठून आपण सूर्यनारायणाला नमस्कार करतो एकंदर आपण ह्या निसर्गाला देवता मानतो परंतु ह्याच निसर्गाची आपण अपरिमित हानी केलेली आहे प्रचंड प्रमाणात झाडे तोडलेली आहेत त्याचप्रमाणे आपण प्लास्टिकचा इतका कचरा केलेला आहे की जणू काय प्लास्टिकचे डोंगर उभे राहायला लागलेले आहेत आणि म्हणूनच त्याचा पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो त्याचे संभाव्य धोके सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सनराइज प्रतिष्ठान आपल्या पुढे पथनाट्य सादर करतोय प्लास्टिकासुराचा वध आलं नाटक आलं र अरे आलं रे आलं नाटक आलं र बिन पैशाचं नाटक घेऊन सनराइज आलं र बिन पैशाचं नाटक घेऊन सनराइज आलं र प्रश्न असू दे समस्या असू दे किती बी गंभीर अरे प्रश्न असू दे समस्या असू दे किती बी गंभीर सनराइज वाले घेऊन आले त्यावर उत्तर सनराइज वाले घेऊन आले त्यावर उत्तर आलं रे आलं नाटक आलं र आलं रे आलं नाटक आलं र बिन पैशाचं नाटक घेऊन सनराइज आलं र बिन पैशाचं नाटक घेऊन सनराइज आलं र बिन पैशाचं नाटक सनराइज आलं र बिन पैशाचं
काय झालं? अरे अशा आवाजात गाशील तर या आलेली जनता पण निघून जाईल. आयला लोक आली होय. मग ही काय विधानसभा भरली आहे का समोर? विधानसभा असती तरी तर कोणतरी झोपलं असतं, कोणतरी गेम खेळलं असतं, नाही तर रम्मी खेळलं असतं. अरे अरे असे आरोप करायला तू काय विरोधक आहे का? नाही नाही नाही, मी विरोधक नाही, मी आहे विदूषक. विदूषक? मग एक पलटी मारून दाखव. अरे मी विदूषक आहे, पलटी मारायला मी काय नेता पॉलिटिशियन नाही. बरं ते राहू दे, तू मला सांग हे नाटक कसलं आहे बरं? हे नाटक आहे पर्यावरणाचं. डोक्याचं वर्ण गेलं. पर्यावरणा डोक्यावरणा, अरे काय त्या शाब्दिक कोट्या, लेखक बदला रे तुम्ही. घ्या रे याला. अरे त्यापेक्षा मी काय म्हणतोय तू ते ऐक, ते मनावर घे. मनावर घ्यायची इच्छा आहे रे, पण माझी मनाच ऐकत नाही. तुझी ती मना नाही, मी जे सांगतोय ते मनावर घे. तुला बाजारला घेऊन जा रे. चला 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 बाजारला चला, कांदे घ्या, बटाटे घ्या, चला चला बाजारला चला. दादा जरा 1 किलो कांदे द्या ना. प्लॅस्टिक घ्या, प्लॅस्टिक घ्या. ए आई टिफिन दे गा. प्लॅस्टिक घ्या, प्लॅस्टिक घ्या. बाबा मला पुस्तकांना कव्हर घालायचंय. प्लॅस्टिक घ्या, प्लॅस्टिक घ्या. दादा जरा एक चहा द्या बरं. प्लॅस्टिक घ्या, प्लॅस्टिक घ्या. अहो जरा पाणी द्या. प्लॅस्टिक घ्या, प्लॅस्टिक घ्या. अरे काय प्लॅस्टिक घ्या लावलंय? मी पाणी प्यायला आलोय, प्लॅस्टिक नाही. नाहीतर काय, मी पण भाजी घ्यायला आले होते, प्लास्टिक नाही. अहो मी चहा प्यायला आलो होतो, प्लास्टिक नाही. हा पण घेताय तर तुम्ही प्लॅस्टिकच ना. म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगावं लागतं. बघा तुम्ही ज्यावेळेस भाजी घ्यायला जाता ना, त्यावेळेस काय करता, भाजी तर घेऊन येतात, पण त्याचबरोबर कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या घरी घेऊन येतात, बरोबर ना? लहान मुलांनो, तुम्ही शाळेत जाताना काय करता तुम्ही? प्लॅस्टिकचा डब्बा, प्लॅस्टिकची बाटली, नको नको ते प्लॅस्टिक घेऊन जाता. माझे मोठे मित्र, ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी पार्सल घेऊन यायचंय, ऑफिसवर येताना बायकोचा फोन येतो, येताना काहीतरी घेऊन ये, तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते घेऊन येता. किंवा चौकामधून जर काही तुम्हाला नाश्ता घेऊन यायचा असेल, काय करावं, गरम गरम सांबार, गरम गरम चहा, तसाच तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकता आणि घरी घेऊन येता. तुम्ही सगळे फिरायला जाता, मस्तपैकी निसर्ग आवडतो, झाडे आवडतात, तिथली हिरवळ आवडते, परंतु त्याच निसर्गावर घाण करून तुम्ही घरी येता. म्हणजे काय करता, चिप्स खायचे, वेफर खायचे, बिस्किट खायचे आणि त्याचे रॅपर्स, त्याचे जे काही वेस्टर्न आहे ते गाडीमधून तसंच निसर्गामध्ये टाकून द्यायचं. घरून तुम्हाला जारभर पाणी घेऊन जायचा कंटाळा येतो, किंवा स्टीलच्या बॉटल सुद्धा तुम्ही बरोबर घेत नाही, मग मिनरल वॉटरच्या बॉटल घ्यायच्या, ते प्लॅस्टिक करायचं आणि तो सगळा कचरा निसर्गामध्ये टाकायचा. एकंदर आपण करतोय काय, तर प्लॅस्टिकच घेतोय ना शरीरामध्ये. त्यामुळं ही तुम्हाला गोष्ट आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट आहे प्लॅस्टिकासुराची. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट, एक स्टोरी, एक कहाणी. तुमच्याकडे पण 3 भाषा बोलणे का कंपल्सरी है क्या? गपरे तू, चला प्लॅस्टिकासूर येईल, चला प्लॅस्टिकासूर. मीच तो प्लास्टिकासूर. मी आलोय तुम्हा सर्वांचा सर्वनाश करायला. कारण मी आहे प्लास्टिकासूर आणि मी अमर आहे. प्लास्टिकासूर, माझ्याकडे आहे अग्निअस्त्र, हे तुला जाळून टाकेल. जल्ला तुझा अग्निअस्त्र, मुझे जल्ला नाही सकता. जर तुम्ही मला जाळण्याचा प्रयत्न केलात तर मी धूर बनून तुमच्या हवेत मिसळून जाईन आणि तुमची हवा प्रदूषित करून टाकीन. प्लास्टिकासूर, हे आहे माझ्याकडे जलास्त्र, हे तुला वाहून नेईल. जर तुम्ही मला वाहून टाकण्याचा प्रयत्न केला तर मी तुमचे नदी, नाले, तुमच्या सोसायटीचं ड्रेनेज, एसटीबी सगळं चोकअप करून टाकीन आणि तुमच्या जलसृष्टीचा सर्वनाश करून टाकीन. प्लास्टिकासूर, हे घे वायू अस्त्र, हे तुला हवेत उडवून लावेल. मला हवेत उडून लावणार काय? जर तुम्ही मला हवेत उडवण्याचा प्रयत्न केला तर मी छोट्या छोट्या प्लास्टिकच्या कणामध्ये रूपांतरित होऊन
तुमच्या नाकावाटे तुमच्या शरीरात प्रवेश करेन. प्लास्टिक असूर. मग थांब, आता माझ्याकडे आहे हे धरती अस्त्र. आता हे तर तुला जमिनीत काढूनच टाकेल. मला धरतीत गाडणार काय? जर तुम्ही मला धरतीत गाडण्याचा प्रयत्न केला तर मी वर्षानुवर्षे तसाच तिथे पडून राहीन आणि छोट्या छोट्या मायक्रोप्लास्टिकच्या रूपात रूपांतरित होऊन तुमच्या फूड चेन मध्ये घुसून तुमच्या शरीरात प्रवेश करेन. म्हणजे माझा आत्मा तुमच्यात, तुमचा आत्मा बाहेर. ओम फट स्वाहा. अरे तुम्ही कुठल्याही अस्त्राने मला मारण्याचा प्रयत्न करा, मी कुठल्या ना कुठल्या नव्या रूपात बदल करून परत तुमच्या शरीरात प्रवेश करेन. या पृथ्वी तलावर शेवटपर्यंत जर कोणी राहील तर तो फक्त मी. कारण मी आहे प्लास्टिक असूर. आणि मी अमर आहे. एक काय ते ठरव, तू प्लास्टिक असूर आहे का तू अमर आहे? अरे पण हा प्लास्टिक असूर तर अमर निघाला. हो ना. अरे त्या रावणाला तर फक्त 10च तोंड होती, याची तर अनेक रूप आहेत. मग याला मारायचं तरी कसं? माझ्याकडे उपाय आहे, पण त्यासाठी तुम्हाला घोर तपस्या करावी लागेल. चालेल, मला तपस्या चालेल, पण तपस्याला मी चालेल का? अरे ती वाली तपस्या नाही, ऋषीमुनी करतात ती तपस्या. हो, आणि त्यासाठी तुम्हाला जावं लागेल पहिल्या पायरीवर. स्टील ऋषीकडे जावं लागेल. चला. आलं रे आलं, सनराईज आलं रे. स्टील ऋषीकडे गारण घेऊन सनराईज आलं रे. हे स्टील ऋषीकडे गारण घेऊन सनराईज आलं रे. नमस्कार करतो स्टील ऋषीजी. सौभाग्यवती भव. आशीर्वाद. आशीर्वाद. बोला, का आलात माझ्याकडे? प्लास्टिका सूर्य धर्तीवर थैमान घातलंय, त्याला मारण्यासाठी काहीतरी अस्त्र द्या. मला माहितीये. अरे पण त्यामध्ये त्या बिचाऱ्याची काय चूक? त्याला तुम्हीच तर एवढं मोठं केलंय, नको तिथं पाहिजे तेवढं प्लास्टिक वापरताय. अरे आता तर मातेच्या दुधामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक सापडायला लागले. एका माणसाच्या शरीरात एका वर्षात किती मायक्रोप्लास्टिक जातं माहितीये? एका क्रेडिट कार्डच्या साईज एवढं. त्यामुळं सगळी चूक तुमची आहे. आमची चुकी आम्हाला मान्य आहे, परंतु आता त्याला मारण्यासाठी आम्हाला काहीतरी अस्त्र द्या. याला प्लास्टिक असूरला तुम्ही किती मारलं ना, तो वेगवेगळ्या रूपामध्ये तुमच्या जीवनात प्रवेश करणारच. त्यामुळं तुम्ही प्लास्टिक वापरणंच बंद करायला पाहिजे. काय याड आहे? नाही तसं नाही, परंतु प्लास्टिक शिवाय आम्ही जगूच शकत नाही. मला सांगा, प्लास्टिक वापरणं आपण सोडून देऊ शकतो का? पण त्यासाठी माझ्याकडे 2 अस्त्र आहेत. हे बघा, स्टीलचा टिफिन बॉक्स आणि स्टीलची पाण्याची बाटली. आजकाल लाखो मुलं शाळेत जाण्यासाठी प्लास्टिकचा डब्बा आणि प्लास्टिकची बॉटल वापरतात. आपले काही मित्र सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी प्लास्टिकचा डब्बा वापरतात आणि आपण त्याच्यात गरम जेवण ठेवतो. त्यामुळं काही प्रमाणात प्लास्टिक आपल्या अन्नात मिसळतं. त्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. यापुढे जाऊन लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, हार्मोनल चेंजेस किंवा पुढे वंध्यत्व असे अपाय होऊ शकतात. आपण जर या प्लास्टिकच्या डब्बा आणि बॉटलला स्टीलच्या डब्बा आणि बॉटलने रिप्लेस केलं तर आपण एका दगडात 3 पक्षी मारू. हे तर बसले पक्षी शोधत, पण तुम्हाला सांगतो 3 पक्षी म्हणजे 3 फायदे. पहिला फायदा, जर प्लास्टिकच्या डब्बा आणि बॉटलला आपण स्टीलच्या डब्बा आणि बॉटलने रिप्लेस केलं तर आपल्या जीवनावर होणारे प्लास्टिकचे दुष्परिणाम आपण रोखू शकतो. दुसरा फायदा, या प्लास्टिकमुळे निसर्गाची जी हानी होतीये ती आपण रोखू शकतो. आणि तिसरा फायदा, हे प्लास्टिकचे डब्बा आणि बॉटल तर सारखे तुटतात फुटतात, पण स्टीलचा डब्बा आणि बॉटल वर्षानुवर्ष कसे चालत राहतात. हा बघा, माझ्या आजोबांचा टिफिन बॉक्स जो आजही मी वापरतो. हो हॅलो, तुमचं जर पक्षी बघून झाले असतील ना तर हे घ्या, हे माझे स्टील अस्त्र घ्या आणि त्या प्लास्टिक असूरचा नायनाट करा. स्टील ऋषीचा प्लास्टिक असूर. आता तुझा मर्डर नक्कीच होणार, कारण माझ्याकडे आहे स्टील अस्त्र. आता तर माझा फक्त एक हात तुटलाय, अजून माझ्यात खूप ताकद बाकी आहे. तुम्ही माझं काही बिघडू नाही शकत, कारण मी आहे प्लास्टिक असूर.
अरे हा मरत का नाही? गरज नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, प्लास्टिकासुरला मारण्यासाठी कठोर तपस्या करावी लागेल. आणि आता तुम्हाला या तपस्येच्या दुसऱ्या पायरीवर जावं लागेल, अर्थात पिशवी मातेकडे जावे लागेल. जा. आलं रे आलं सनराईज आलं रे. पिशवी मातेकडे गारानं घेऊन सनराईज आलं रे. पिशवी मातेकडे गारानं घेऊन सनराईज आलं रे. पिशवी मातेचा विजय असो. बोल बालिके, का आलीस माझ्याकडे? माते, त्या प्लास्टिकासुरला हरवण्यासाठी आम्हाला काहीतरी अस्त्र द्या. मी तुमच्या तपस्येला प्रसन्न झाले. थांबा, मी तुमच्यासाठी एक अस्त्र घेऊन येते. हे आहे का तुमचं अस्त्र? नाही. अजून एक अस्त्र घेऊन येते. थांबा. हे आहे का तुमचं अस्त्र? कागदी पिशवी? नाही. थांबा, अजून एक अस्त्र आहे माझ्याकडे, ते मी घेऊन येते. मग हे आहे का तुमचं अस्त्र? प्लास्टिकची पिशवी? काय? अरे गाढवांनो, तुम्ही असं वागून त्या प्लास्टिकाची शक्ती अजून वाढवताय. उघडा डोळे आणि बघा आणि सांगा, काय आहे तुमचं अस्त्र? ही कापडी पिशवी, ही आम्ही अस्त्र म्हणून निवडतो. अगदी बरोबर. आता तुम्ही योग्य अस्त्र निवडला. ही कापडी पिशवी तासबीजाप्रमाणे तुमच्या सोबत ठेवा. कुठेही सामान आणायला जाल तेव्हा कापडी पिशवी सोबत घेऊन जा. बाजारात जाल तेव्हा ही कापडी पिशवी घेऊन सोबत जा आणि त्याच्यात बाजार घेऊन या. घ्या, हे घ्या अस्त्र आणि त्या प्लास्टिकासुराचा नायनाट करा. पिशवी मातेचा जय असो. प्लास्टिकासूर. कारण माझ्याकडे आहे हे पिशवी अस्त्र. तुम्हाला काय वाटतंय, माझे 2 हात तोडून तुम्ही मला संपवून टाकाल? अजून माझ्यात खूप ताकद बाकी आहे. काय हा प्लास्टिकासूर मरत का नाहीये? मरणारे मन नाही त्याचा. रडायची गरज नाहीये. प्लास्टिकासुरला मारणं इतकं सोपं नाहीये. आता यासाठी तुम्हाला जावं लागेल कागद देवीकडे. जावा. आलं रे आलं सनराईज आलं रे. कागद देवीकडे गारानं घेऊन सनराईज आलं रे. कागद देवीकडे गारानं घेऊन सनराईज आलं रे. कागद देवीचा जय असो. नमस्कार माते. बोल बालका, काय समस्या आहे तुझी? प्लास्टिकासूर ठाऊक आहे मला. ते कसं काय? अरे मी कागद देवी आहे. तुम्ही जे वर्तमानपत्र छापता ते माझ्यापासूनच तर बनतात. कालच रद्दीच्या कागदाचा लॉट आला. त्यात एका वर्तमानपत्रात वाचलं मी की त्या प्लास्टिकासूरने पृथ्वीवर थैमान घातले आहे म्हणून. हो, आणि त्या प्लास्टिकासूरला मारण्यासाठी आम्हाला काहीतरी शस्त्र द्या. शस्त्र? हे घ्या, हे आहे तुमचं शस्त्र. कागद बसू का पुसू? अरे मूर्खा, तो कागद तुला बसायला नाही दिलाय. हे कागद हेच तुमचं शस्त्र आहे. कागद आणि शस्त्र कसं शक्य? का शक्य नाही? अरे प्लास्टिक येण्याआधी आपण कागदच तर वापरायचो. पुस्तकांना कव्हर घालायला कागद, गिफ्ट रॅप करायला कागद, डेकोरेशन साठी सुद्धा कागदच. आता ते प्लास्टिक काय आलं, तुम्ही या कागद पेढीला विसरूनच गेला. अरे आजकाल तुमच्या ऑनलाईन डिलिव्हरीचे पार्सल सुद्धा प्लास्टिक मध्येच येतात. डेकोरेशन साठी सुद्धा प्लास्टिकच वापरलं जातं. माफ करा, परंतु आता आम्हाला काहीतरी उपाययोजना सांगा. सोपं आहे. one minute. तिथे प्लास्टिकचा वापर टाळा आणि कागदच वापरा. म्हणजे काय, बुक्सला रॅपर म्हणून कागदच वापरू शकता. अगदी शाळांनी सुद्धा अशी सक्ती करायला काहीच हरकत नाही. गिफ्ट रॅप करण्यासाठी कागद वापरा, डेकोरेशन साठी सुद्धा कागदच वापरा. समजलं? हे घ्या तुमचं अस्त्र आणि विनाश करा त्या प्लास्टिकासूरचा. कागद देवीचा जय असो. प्लास्टिकासूर आता तू वाचू शकत नाही. असं काय लिहिलंय त्यात जे मी वाचू शकत नाही? तुझा मृत्यू आणि माझ्याकडे आहे त्याचं कागदपत्र. सॉरी, कागदस्त्र. अरे अशा कसल्याही अस्त्राने मी मरणार नाही. तिथे बसलेली ही माणसं जोपर्यंत प्लास्टिक वापरणार तोपर्यंत मी असाच वाढत राहीन आणि माझी शक्ती दिवसेंदिवस वाढत राहणार.
कारण मी अमर आहे. अरे हा तर काही मरायलाच तयार नाहीये. हा मरत का नाहीये? थांबा मी सांगतो. हा क्षण नुकत्याच उमललेल्या कळीच्या पराक्रमातील पुंकेसराप्रमाणे नाजूक आहे. काय नाही असंच पाठ केलं होतं म्हणून. गप्रे तू थांबा मी सांगतो. थांबा आता तू सांगायची गरज नाहीये कारण मला कळलंय. तुम्ही बघताय का त्या प्लास्टिकासूरचा राहिलेला भाग हा प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीपासून बनलेला आहे. बरोबर. मग त्याला जर मारायचं असेल तर त्या पाण्याच्या बाटलीला पर्याय शोधावा लागेल. हो पण आपल्याला इथं कोणी मदत करू शकेल का? काय पर्याय असू शकतो या पाण्याच्या बाटलीचा? कोणी सांगू शकेल का? प्लास्टिकच्या बाटलीच्या ऐवजी काय वापरू शकतो? स्टीलची बॉटल. बरोबर. आपण जेव्हा प्रवासाला जाता अनेकदा कित्येक मिनरलच्या पाण्याच्या बॉटल घेता. त्याऐवजी तुम्ही आपण जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो तेव्हा रेस्टॉरंटवाले आपल्या समोर प्लास्टिकची पाण्याची बाटली आणून ठेवतात आणि त्याचे पैसे पण घेतात. पण नियमानुसार प्रत्येक रेस्टॉरंटला आपल्या कस्टमरला स्वच्छ आणि ताजं पाणी देणं अनिवार्य आहे. मग आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाऊ तेव्हा त्यांना स्वच्छ पाणी स्टीलच्या जग आणि ग्लासमध्ये आणायला देऊ शकतो, आणायला सांगू शकतो. अगदी बरोबर म्हणालात. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा प्लास्टिकची बाटली वापरणं हे 90% तरी आपण बंद करूच शकतो. खरं तर प्रयत्नाची एक गरज आहे आपल्याला. बरोबर. आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या सर्वांकडनं वचन हवं आहे की इथून पुढे आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही. जर तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला वचन दिलं तर त्या प्लास्टिकासूरचा नक्कीच खात्मा करू शकतो. काय तर मंडळी आम्हाला वचन देणार आहात ना तुम्ही? बोला बोला वचन देणार आहात ना? प्लास्टिकासूर आता माझ्याकडे आहे सोसायटीतल्या सर्व लोकांचं वचन अस्त्र. आता तुझा अंत निश्चित आहे. पण तुम्हाला असे बरेचसे प्लास्टिकासूर भेटतील. तुमच्या घरी सुद्धा भेटतील. घरीच नाही अगदी शाळा कॉलेज ऑफिस मॉल रोड तुम्ही जाल तिकडे भेटतील. तुम्हाला अशा प्लास्टिकासूरला शोधून त्याच्या वेगवेगळ्या रूपाला संपवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग प्लास्टिकासूरला संपवण्यासाठी तुम्ही आम्हाला वचन देणार ना? हो. आता तुम्ही सगळे जण स्टीलची बाटली वापरणार आहात ना? हो. मग काय मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही कापडी पिशवी वापरणार ना? तुम्ही प्लास्टिक ऐवजी कागदाचा वापर करणार ना? तुम्ही स्टीलचा टिफिन बॉक्स वापरणार ना? चला तर मग आपण सगळेजण एक प्रतिज्ञा घेऊया. सगळ्यांनी आमच्या पाठीमागे म्हणायचंय, मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आणि स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी प्रयत्नशील आहे आणि त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून मी आजपासून प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकचा टिफिन बॉक्स, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे बुक कव्हर अशा सर्व गोष्टींचा वापर करणे पूर्णपणे बंद करत आहे. जय हिंद. या कार्यक्रमासाठी आम्हाला विवेक ठाकूर यांनी बोलावलं. तुम्ही सर्वांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. एक आपको सूचना देनी है, जब हम आपको बोलते हैं प्लास्टिक एक समस्या है तो उसका सोल्यूशन भी चाहिए, तो हम सोल्यूशन भी आपके पास लेके आए हैं. हमने पुणे में 10 जगह पे बर्तन बैंक शुरू किए. मतलब वहाँ पे हमने 50 के सेट में स्टील प्लेट, स्टील ग्लास, स्टील स्पून ऐसी चीजें रखी है. जब आपके घर में कोई भी प्रोग्राम होता है तो प्लीज प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिक ग्लास यूज मत करिए. हमें कांटेक्ट कीजिए. आपको बस एक ही करना है, हमसे स्टील प्लेट्स लेके जाइए, यूज करिए और साफ करके वापस करिए. कोई पैसे देने नहीं. सारी इंफॉर्मेशन आपको अपने सोसाइटी के व्हाट्सएप ग्रुप पे मिल जाएगी. थैंक यू. मला काकांनी आता सांगितलं की त्यांच्या खिशात नेहमी 1.5 वर्ष झाले कापडी पिशवी असते. तुम्ही काकांना
सगळ्यांनी पण आता प्लास्टिकच्या पिशव्या बंद करून कापडी पिशव्या वापरायला सुरुवात केली पाहिजे. स्टीलच्या बॉटल्स वापरायला सुरुवात केली पाहिजे आणि प्लास्टिकचे डबे न वापरता स्टीलचे डबे वापरायला सुरुवात केली पाहिजे. आणि मी काकांना विनंती करतो की सनरायझर प्रतिष्ठानचे जे आपले मित्र आहेत त्यांनी आपल्या समोर एवढं छान पथनाट्य सादर केलं त्याबद्दल त्यांचं अपोस्ट्रॉफी सोसायटी तर्फे आभार श्रीफळ देऊन आभार व्यक्त करावे. कार्येषु सर्वदा जय 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 गणेश 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 शत्रुओं से न हारे भक्त देवा तुम्हारे तेरी ज्योति से रोशन है सारा डूबते को किनारे मिलते हैं तेरे
कैसा लगा प्रसाद? बढ़िया प्रसाद है, मजा आ रहा है। बप्पा की कृपा है, एक नंबर बप्पा की कृपा है। प्रेजेंस अटेंडेंस आप लोगों को बहुत अच्छा प्रसाद। ये सब बप्पा की कृपा है। गणपति बप्पा मोरिया मोरिया। विनायक मेरे महोदर वंदन, हे विघ्नेश्वर हे पीताम्बर सृष्टि कृपाकर वंदन, हे प्रथमेश्वर हे एकाक्षर कोटि गदाधर वंदन। जय 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 गणेशा, जय 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 गणेशा, जय 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 गणेशा, जय 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 गणेशा। गणपति बप्पा मोरया।
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा। तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा। देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है, सुन ले कहता दीवाना है। जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है। गोरिया 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 रे पप्पा गोरिया 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 रे, गोरिया 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 रे पप्पा गोरिया 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 रे। खुशियों के दिन हो के